दशक 6वा, समास 10वा, अनुर्वाच्य. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम राम भक्तम गुरुयज्ञेश्वराविदम, चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. यः कीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वान्तापहारी सदा, सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अनुर्वाच्य समास आपला चाललाय आणि अनुर्वाच्य समास सांगत असताना त्यांचे शब्द कमी आणि आपले शब्द जास्त. त्यांचे शब्द जास्त आणि आपलेही शब्द जास्त हे ठीक आहे, समजू शकतो आपण की त्यांच्याही शब्दांना आपण आपला तसा प्रतिसाद देतोय. पण मनन चिंतनासाठी जास्त आपल्याला वेळ देतात आहे. आपल्याला जास्त शब्दांची किंमत कळावी यासाठी ते स्वतः चिंतन करा म्हणतात आहे. शब्द सांगितला एक त्यांनी की अनुभूती आणि प्रचिती माझी आहे, त्यावरती बोलू शकत नाही. तर आपण त्यावरती त्यांची स्थिती काय आहे त्यावरती चिंतन मनन केलं तर अर्थातच काहीतरी शब्द प्रगट होतील आणि त्या शब्दातूनच आनंद घ्यायचा प्रयत्न करायचा. पुढे जाऊन आपल्याला शब्द जरी सोडायची ही जरी अवस्था असली की नदीच्या किनाऱ्यावर जेव्हा आपण पोचतो तेव्हा नावेला जसं सोडून देतो तसं समर्थ म्हणतात शब्दांना सोडून द्यायचं. शब्दांना काय, सगळ्याच गोष्टींना सोडून द्यायचं आहे. शेवटी सगळ्या गोष्टी शेवटी सोडायच्या हे जर आपल्याला माहिती आहे तर आत्तापासूनच का सोडायचं नाही. या क्षणापासून जर सोडण्याचा प्रयत्न केला तर सुखदुःखाचा सरळ वारा आपल्याला लागत नाही. काही ना काहीतरी स्पीड ब्रेकर त्यामध्ये येतो आणि मग त्या गोष्टीचा आनंद आणि क्षणभर तरी का होईना आपण घेऊ शकतो. स्थितीचा आनंद आहे, असण्याचा आनंद आहे. आपल्या आनंदाची स्थिती असण्याचा आनंद आहे. भूतकाळ निघून गेला, भविष्यकाळाची चिंता करण्यात अर्थ नाही. जे ठरवलं ते घडतं असं नाही, जे नाही ठरवलं ते घडतं. काहीही जर घडू शकतं तर या बुद्धीला त्या ठिकाणी शरणागत जर आपण केलं की काहीही घडेना, जे घडेल ते माझ्या कल्याणाचं असेल, त्यातले त्यात नुसतं काहीही घडेना नकारात्मक विचार खरंच समर्थांना आणि समर्थ भक्तांना परवडणारं नाही आहे. उदासीन असं असणं, नकारात्मक असणं खरंच समर्थांना अपेक्षित नाही आहे. कारण जीवन अतिशय सुंदर, इतकं सुंदर जीवन त्यांनी दिलेलं आहे. तर त्या जीवनाचा आपण जर आस्वाद घेत असताना सुखदुःखाच्या वाऱ्याने जर आपल्याला फरक पडला तर त्या स्थितीचा काय उपयोग आहे.
मोठं वादळ येतं, ढग येतात आकाशामध्ये, ते नेहमी उदाहरण देतात. जसं अद्वैताचा रज्जू आणि सर्पाचं उदाहरण आहे, तसं या ठिकाणी उदाहरण आहे की वादळ येतं, ढग जमतात, इतके ढग जमतात की ढग जमल्यानंतर त्याही परिस्थितीत आकाश तसंच असतं. ढग निघून गेल्यानंतर सुद्धा आकाशावरती काहीच परिणाम होत नाही. ढग येतात आणि जातात, कदाचित कोरडे जातात, कदाचित बरसून जातात. काय जे करायचं आहे त्यांना ते करतील. सुख देतील, दुःख देतील, आपल्या जीवनातले प्रसंग त्यांना जे करायचं ते करतील. कारण देह प्रारब्धाचा भोग भोगल्याशिवाय देहाला सुटका नाही. त्यामुळे त्या सगळ्या घटना घडत राहतील. पण आकाश जसं स्थिर आहे तसा साक्षी आत्मा आपला जर स्थिर राहू शकला, आतमध्ये कुठेतरी निर्विकल्प आणि सविकल्प अशी समाधी अवस्था या लोकांची असते म्हणतात. सविकल्प समाधी म्हणजे काही ना काही कार्य ते करतात. निर्विकल्प समाधी म्हणजे सविकल्प समाधी असताना, म्हणजे सविकल्प कार्य करत असताना सुद्धा त्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव घेता येतो. त्यांनी तर असं सांगितलं आहे की या सगळ्या उठता बसता धंदा करता फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याशी जाणून राहा, मग ह्या सगळ्या गोष्टी येतील, असं समर्थांचं म्हणणं. म्हणजे स्वतः करून ठेवलेले कष्ट आपल्याला ते खरंच तसे वाटतात आहे, आपल्याला ते तसे वाटतात आहे. मग वाटण्यासाठी फक्त एक. आता बघा, समर्थांचं एक उदाहरण आजच वाचण्यात आलं. समर्थांचंच असल्यामुळे आणि रामदासी परंपरा आणि आमचे बोलणारे सद्गुरू आहेत. स्वतः सद्गुरूंचं स्वतःच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आज कानी पडलं. आता समर्थांचा देहाचा कंटाळा आला होता. म्हणाले की आता देहात, आणि समजतं आहे सगळं की देहाचा कंटाळा आला आहे आणि आपल्याला जे काही प्राप्त करायचं ते प्राप्त झालं आहे, पण तरीसुद्धा मला आता माझं स्वतःचं जीवन संपवायचं आहे. माझं स्वतःचं जीवन संपवायचं आहे असं म्हटल्याबरोबर पुन्हा त्यांच्या मनात विचार आला की मागे एकदा मी असा संपवायचा प्रयत्न केला तर रामरायाला आवडलं नाही. रामराय आले आणि त्यांनी मला पुन्हा जीवनदान दिलं आणि असा मला त्रास देऊ नको, तुला असं जाता येणार नाही, तू जर जायचं ठरवलं तर मी जाऊ देणार नाही, आता जो काही तू प्रयत्न करतोय मनाचा त्याचा मला भयंकर त्रास होतो असं रामरायांनी त्यांना म्हटलं. त्यामुळे पुन्हा त्यांच्या मनात विचार आला की देहाचा त्रास आहे, पण जायचा विचार केला तर माझ्या रामरायाला आवडणार नाही, असा विचारच करत होते. तर त्यावेळी रामराय त्यांच्यासमोर प्रकट झाले. मग रामराय त्यांना म्हणाले की तुझी काय इच्छा आहे? ते म्हणाले माझा देह आता संपण्याची शक्यता आहे, माझा हा जो काळ आहे, हा जो काय अवतार आहे तो आता संपणार आहे, ह्याची मला कल्पना आहे. तर त्यावेळी पण तरी समर्थ असल्यामुळे आणि संत सज्जन असल्यामुळे हृदयात काय मला काहीतरी मागायचं आहे रामरायांना म्हणाले. रामरायांना आश्चर्य वाटलं की काय मागतोय माझा हा भक्त. भक्ताचं मागणंसुद्धा रामरायांना किंवा त्या आराध्य दैवताला आवडतं. त्यांना वाटतं काय मागतोय मला. तर ते म्हणाले माझे जर काहीतरी तपश्चर्या असेल आणि तुझं जर माझ्यावरती प्रेम असेल, माझं तर तुझ्यावरती निश्चितच प्रेम मला जाणवतं आहे, तुझं जर माझ्यावरती प्रेम आहे म्हणजेच त्याचा परिणाम जर तुला द्यायचा असेल तर ते म्हणतात की ज्याची तुझ्या दर्शनाची इच्छा आहे त्याची इच्छा तू पुरवावी. ज्याची दर्शनाची इच्छा त्याची पुरवावी जगदीशा. ज्याची कोणाची इच्छा असेल त्याची तू इच्छा पूर्ण कर. आता अनुर्वाच्य समासामध्ये सांगण्याचं कारण हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं माझा मी गेलो ऐसे मानू नका, भक्ती तंतर करू नका, असं जे म्हणतात की माझी इच्छा आहे की ज्यांनी कोणी माझ्या नावाने किंवा माझ्याकडून असं काही घेतलं तर त्याला तुमची दर्शनाची इच्छा असेल तर ती दर्शनाची तर पुरवा, बाकी तर तुम्ही पुरवा त्यांनी जे मागितलं ते. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं अंतिम गोष्ट कोणती आहे तर तुमचं दर्शन जर त्या भक्तांनी मागितलं तर तुम्ही त्याला द्या. मग रामाने विचार केला, जसं आपण तशी मागच्या वेळेस राजाचं बघितलं की राजाला वाटत होतं की आपल्या सगळ्या प्रजेला भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून तो सगळ्यांना घेऊन गेला आणि भक्त सगळे मध्येच अडले. ते भक्त नव्हतेच, जे काही मध्ये दिसलं त्यामध्ये ते अडले आणि तिथे राहिल्यामुळे भगवंताचं दर्शन झालं नाही. मग समर्थाना राम म्हणतोय तुझी इच्छा अगदी योग्य आहे, पण मी कोणीही म्हटलं तरी समोर येऊन उभा राहू का? फक्त त्यांनी म्हटलं म्हणून त्याला काहीतरी तर अट असली पाहिजे, त्याच्याजवळ की त्या अटीनी ती अट पूर्ण झाल्यावर मी त्याच्यासमोर येऊन उभा राहील. तर समर्थ काहीच बोलले नाही. समर्थांनी एक इच्छा सांगितली आणि त्याचाच त्यांना विचार करू द्या. फक्त त्यांनी सांगितलं कोणाच्याही समोर मी प्रगट होऊ का एवढं सांगा. मग त्यांनी सांगितलं ऐसे ऐक सखया वचन. राम म्हणतात आहे आता, आणि हे आमच्या सद्गुरू मुखातून आलेलं वाक्य आहे. एक ऐक सखया वचन त्यास देई दर्शन. ऐक सखया वचन त्यास देईन मी दर्शन. 13 अक्षरी मंत्राचा जप करील साचा. जो 13 अक्षरी मंत्राचा जप करील म्हणजे एक किल्ली देऊन टाकली, एक किल्ली आपल्या हातात दिली की जर 13 अक्षरी मंत्राचा जप करेल तर त्याला मी दर्शन देईन.
मग असं म्हटल्यावर सांख्य होता 13 कोटी. एक त्यांनी एक अजून एक गोष्ट सांगितली की संख्या होता 13 कोटी, भेटेन मी जगजेठी. पुन्हा रामच स्वतः बोलतायत आहे बरं. इथे यांनी एक इच्छा सांगितली आणि राम म्हणतात की 13 कोटी अक्षराचा जो मंत्र आहे तो जर मंत्र त्यांनी जपला तर मी त्याला दर्शन देईन. पण पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की 13 कोटी जपसंख्या ही साधी नाही आहे. हे तुम्ही केलं, तुम्ही पाण्यामध्ये उभे राहिले, म्हणजे मगरीने तुम्हाला खाल्लं, माशांनी तुम्हाला त्रास दिला, तर दिवस रात्र तुम्ही तपश्चर्या केली, अशी प्रत्येक जीवाला शक्य नाही. हे राम विचार करतायत. समर्थांनी जे सांगून ठेवलं, म्हणजे एक आपला भक्त जे सांगतो त्या भक्ताप्रमाणे त्याचा आराध्य कसा विचार करतो त्यांनी सांगून दिलं. माझ्या भक्ताला दर्शन दे. या एका वाक्यावर रामाच्या 4 ओव्या आहेत. ते म्हणतात 13 अक्षरी मंत्राचा जप करील साचा, संख्या होता 13 कोटी, भेटेन मी जगजेठी. बरं, ते म्हणतात 13 कोटी संख्या सोपी नसल्यामुळे अपेक्षा काही का असे ना. आता माझी अशी अपेक्षा 13 कोटी व्हावं, अपेक्षा कधी रामरूपी असे ना. बहु बोललो मी बहु बोलवली म्हणून शंका न धरावी मनी. मी जास्त बोललो. राम म्हणतात मी जास्त बोललो. 13 कोटी अंक जो सांगितला मी फार जास्त सांगितला, कारण तुझ्यासारख्यांना शक्य आहे, बाकीच्यांना शक्य. काय संवाद आहे हा. आणि फक्त सद्गुरूंनी सांगितलेला आहे. काही शब्द मला फटफट मी लिहून घेतले म्हणून तेवढे मला आठवत आहेत, कारण ते मला कुठे सापडत नाहीत दुसरीकडे. बहु बोललो म्हणून, मी जास्त बोललो म्हणून नाराज होऊ नको. मी देणार नाही का दर्शन नाही. शंका न धरावी मनी, न लगे आसनी. मग त्यांनी सांगितलं न लगे आसनी बैसावे, न लगे अन्नचे त्यागावे. आसनी बसायचं नाही, अन्नही त्यागायचं नाही. जर गृहिणी असेल घरातली तर गृहिणींनी मुलाला सांगायचं की 1 महिना आता जितके वाजले आहेत त्याच्या 1 तासांनी मला बरोबर सांग की तुझा 1 तास पूर्ण झाला. स्वतः त्या 1 तासाकडे पण लक्ष द्यायचं नाही. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं आई याची सुरुवात झाली आणि त्याचा शेवट झाला 1 तासांनी, तर त्या 1 तासांनी तू काहीही काम करत असली तरीसुद्धा त्या 1 तास पूर्ण झाल्यावर तुझा 3000 जप तू तुझ्या वहीमध्ये नोंदवून ठेव. तुझ्या हातामध्ये जपमाळ असली काय नसली काय, न लगे. फक्त त्यावेळी एकच अट आहे की तू कोणाशी बोलायचं नाही, कामच फक्त करायचं. काम करत असताना मागे कुठेतरी रामाची आठव करायची. अशी मी तुला सूट देतो म्हणे. समर्थ किती हसत असतील जेव्हा ते ह्या सगळ्या गोष्टी बोलतात. त्यांची अवस्था रामाची बघतायत. राम आधी म्हणतो मी कसं काय समोर येऊन उभा राहू कोणाच्या. तेव्हा समर्थ हसले. कर विचार रामा तुला जो करायचा, तुला जो विचार करायचा. पुन्हा रामांनी विचार केला, अरे असं करून चालणार नाही, माझ्या भक्ताची इच्छा आहे. म्हणजे भक्तामुळे रामचंद्र किती खाली उतरले, कारण भक्त एवढा श्रेष्ठ आहे, भक्त एवढा समर्थ आहे की त्याचं वचन पूर्ण करून त्या माझी जवळ. आणि त्यातले तर राम तर आपले एकवचनी आणि वचन दिल्यानंतर पाळणारं असं त्यांचं घराणं असल्यामुळे त्यांनी सांगितलं न लगे आसन बैसावे, न लगे अन्नाचे त्यागावे. येता जाता धंदा करिता जपसंख्या धरावी. येता जाता धंदा करता जपसंख्या धरावी. तुम्ही 1 तास जर काम करत, ज्या लोकांनी असं ठरवलं आता याच्याहून काय सोपं करू म्हणजे सहज सुंदर राम श्रीराम आमच्या सद्गुरूंचं वचन आहे आजचं. मग त्यांनी सांगितलं जे काही तुम्ही करताय, आणि याचा खरंच अनुभव आपण खूप जण घेतो आहे की प्रत्यक्षात काहीच नाही करावं लागत आहे. फक्त रामाचं ध्यान स्मरण जर आपण केलं तर त्या ठिकाणी आता हे असं समोर येणं या साध्या गोष्टी नाही आहेत. मग हे जेव्हा माझ्या समोर येतं लागलीच सांगावं वाटतं. ही सगळी त्यांची आज्ञा आहे. मग इतकं साधं करून ठेवलं आहे तुम्हाला. मग असं झाल्यानंतर समर्थांचं हे कार्य अनुर्वाच्यमध्ये जर आपल्या समोर आलं की काय करून ठेवलं आहे आपल्यासाठी. आपल्या आईने काय केलं आपल्याला समजतं, आपल्या वडिलांनी काय केलं आपल्याला समजतं, आपला मुलगा आपल्यासाठी काय करतोय समजतं, समाज आपल्यासाठी काय करतो समजतं. पण सद्गुरूंनी आपल्यासाठी काय केलं हे समजायला पाहिजे ना. त्याच्यात खरं कल्याण आहे. मग ते कल्याणाचा मार्ग जर आज सद्गुरूंनी खुला केला, कसंही करा, बसू नका. कारण कलियुगामध्ये हे सगळे नियम लागू पडू शकत नाही. केलं उत्तम आहे, जो करतो पण त्याच्यामागे अट्टहास होतो, त्याच्यामागे अहंकार होतो, हे कलियुगाचं लक्षण आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं अशा प्रकारचं समर्थांचं रामाचं दर्शनाचा आज आपल्या सद्गुरूंचं दुर्मिळ असं प्रवचन स्वतःच्या शब्दात, आणि त्यांनी रामाच्या जपाला सुरुवात केली. त्यांनी म्हटलं आणि 13व्या लोकांनी म्हटलं. इथे तो व्हिडिओ संपलाय. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.
अशा प्रकारे त्यांचा जो जप त्यांच्या मुखातून ऐकला त्यावेळी असं वाटलं, अनुर्वाच्य समाज चालू असताना हे जे सद्गुरू मुखातून आलेलं वाक्य आपल्या कानी पडलं, ही काही साधी गोष्ट निश्चितच नाही. आणि हे सगळे ग्रंथ, उपासना, पारायण, पूजा या अनुभवासाठीच असतात. त्यामुळे हा जो अनुभव आला तो निरूपण असल्यामुळे बोलतोय. प्रत्यक्षात एकांतातली जी गोष्ट आहे ती शब्दांच्या पलीकडली आहे. जय जय रघुवीर समर्थ. मग इथपर्यंत त्यांनी सांगितलं, आहे तितुके नाही झाले, नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊ न उरले, नसो न काही. आता जे नाही ते उघड झालं, जे नाही ते उघड झालं, आणि जे आहे ते संपलं. हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का. जे आपलं आहे ते सापडलं. मग आपली गोष्ट जर आपल्याला सापडली तर आपली नसलेली गोष्ट जर सुटली तर त्याचं दुःख होईल का. आपली नसलेली गोष्ट जर हातातून निसटली आणि आपली असलेली गोष्ट जर आपल्याला सापडली त्याच वेळी, तर नसलेल्या गोष्टीचं कसं खरं दुःख होईल का. आत्मवस्तू शब्द वापरलाय त्यांनी. आणि आत्मवस्तू ही तुमची माझी कशी असू शकते. सगळ्यांच्या जवळ आत्मवस्तू आहे. तुमची जी आत्मवस्तू आहे ती माझी कशी असू शकते. त्यामुळे आत्मवस्तू सापडणे हा वैयक्तिक अनुभव आहे. मग हा अनुभव सद्गुरू कृपेने जेव्हा देतात तेव्हा अनुर्वाच्य समासामध्ये त्याला विशेष महत्त्व आहे. मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे, असं म्हटलं आहे की आपली वस्तू आहे, आत्मवस्तू आहे. ती आत्मवस्तू इतरांना कशी सांगता येईल, झालेला आनंद कसा सांगता येईल. कितीतरी वेळा तर गोपींना असं होत होतं, नवऱ्याच्या समोर उगाचच हसायच्या. नवरा म्हणतोय असं काय घडलंय, सासूबाई म्हणतात असं काय घडलंय, कशाचं हसू फुटतं एवढं, सांगता येईल का त्यांना. आणि सांगितलंही तरी पटेल का. एक तर गोपी अशी होती म्हणे की ती पोळी करायची आणि तिची सासू आंधळी. अशा वेगवेगळ्या कथा कृष्णांच्या सांगतात, कारण कृष्ण लीलाधारी आहे, रामांसारखा नाही आहे. जेव्हा ती आंधळी सासू बसायची आणि ती पोळी करायची, पोळी करत असताना पोळीवरचा हात जेव्हा केव्हा 5 मिनिटांनी 7 मिनिटांनी दणकन खाली पडायची. पोळी करता करता तिथे आले लोक, अरे तुमची सूनबाई पडली, सूनबाई पडली. सासूबाई आंधळी, पण सासूबाई काय म्हणते, ह्यावेळी ती पडतच असते, ह्याच्यात काही नवल नाही. थोड्या वेळ तशी पडेल, उठेल नंतर. तिला माहीत आहे ती कृष्णाच्या सोबत आहे. कृष्णाच्या क्षणी काय तिचा अनुभव घेते तिला माहीत नाही. दणकन पडली याचा अर्थ ती त्या अनुभवात आहे. आता तिला हात नाही लावायचा, थोड्या वेळाने उठेल, पोळ्या करेल आणि मला पोळी घालेल. आंधळी सासू. अशा प्रकारच्या घटना घडतात जेव्हा त्या गोपींच्या बाबतीत. मग समर्थांच्या बाबतीत काय, संतांच्या बाबतीत काय अशा घटना घडतात. तर ह्या घटनांचं वर्णन करू शकतो आपण. त्यांनी सांगितलं, कदाचित त्यामध्ये रमूसुद्धा शकतो की त्यांना कसं रामचंद्रांचं दर्शन झालं, या गोपीला कसं कृष्णाचं दर्शन झालं. आणि हे सगळ्या गोष्टीचं वर्णन अगदी भागवतकार करतात, की कथा कीर्तनांमध्ये करतात. पण ती आत्मवस्तू असल्यामुळे ती एखाद्याने जो अनुभव घेतला त्याचं बाकी तो वर्णन करू शकणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून समर्थ म्हणतात, अनुर्वाच्य समासाची मदत घ्या, मदत घ्या माझ्या दासबोधाची आणि घ्या अनुभव. बोलता येतं तितकं बोला. जेव्हा शांत व्हाल तेव्हा शांत व्हा. जसं त्या सासूबाईंनी अंगावरून हात फिरवला, बाई पडली तर पडू दे, पोळीला उशीर झाला तरी चालेल, पण ती थोड्या वेळाने जागृत होते. केस धरून ओढते तिला केस धरून ओढते, तेव्हा तिला समजतं. थोड्या वेळाने तिचे केस धरते म्हातारी आणि केस धरल्यावर ती जागृत होते, पुन्हा पोळ्या करायला लागते, पुन्हा सासूबाईंना वाढते. या सगळ्या घटना पाहिल्या की वर्णन करायला अतिशय सोप्या, गोडही वाटतात. कारण हरी अनंत, हरिकथा अनंता. पण त्या हरिकथामध्ये जर एखादा जीव रमला, आणि जीव रमल्यानेच तर इतका आनंद होतो. महाराज म्हणतात नुसता जीव. त्यांनी ते कुस्तीचं उदाहरण दिलं आज. कुस्तीच्या उदाहरणामध्ये म्हणे दोघांनाही लागतं कुस्तीमध्ये. जुन्या काळी कुस्ती फार खेळायचे ना, तर दोघांनाही लागतं, ह्यालाही लागतं शरीराला आणि त्यालाही लागतं शरीराला. काही जाणवत नाही, मला त्याला हरवायचं आहे एवढंच त्याच्या मनात असतं. ह्याला वाटतं त्याला हरवायचं आहे, त्याला वाटतं नाकाला लागतं, तोंडातून रक्त येतं, गुडघ्याला लागतं, काही त्यांना जाणवत नाही. महाराज म्हणाले, विषयामध्ये जर इतका रमलाय तर त्याला जाणवत नाही, रामरूपात रमला तर तुला काय जाणवेल रे दुःखाचं. संसाराचं दुःख तुला कसं जाणवेल जर तू रमला तर. जसे हे लोक रमतात कुस्तीमध्ये, पाय फुटला, नंतर कुस्ती संपलं, हार जीत झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपला अंग किती रक्तबंबाळ झाला आहे. हा आज महाराजांचाच दृष्टांत आहे. मग त्यांना जर लक्षात येत नाही, विषयामध्ये रमलेले, याला हरवायचं याला हरवायचं करून जर ते एवढे रमतात, तर तुझा हा राम जर तुझ्यासमोर उभा राहिला तर तुला काही जाणवणार नाही म्हणतात. मलाही जाणवत नाही आणि कोणालाच जाणवत नाही. तू रमून तर बघ. विषयाला जर एवढा आनंद आहे तर विषयाचा अधिपती असलेला तो जर राम, आनंदाचा, आनंद घन म्हणतात त्याला. मी आनंदाचा कंद म्हणते नेहमी. आज त्यांचा शब्द ऐकला, आनंद घन म्हणतात, घन रूपात आहे. आनंद घन म्हणजे सगुण रूपामध्ये रामचंद्र जर त्याला दिसले
तर ह्या गोष्टीचा आनंद तो कसावर, आणि ही आत्मवस्तू आहे. फक्त त्याचं मार्गदर्शन सद्गुरू करू शकतात, मार्गदर्शन एखादा ग्रंथ करू शकतो, या सगळ्या गोष्टी घडू शकतात. पण पुढची जी गोष्ट आहे ती आत्मवस्तू असल्यामुळे काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही हा प्रश्न त्यांना पडतो. काही मला खोटं बोलायचं नाही आणि खरं काही सांगायचं नाही, हे माझं जे नेहमीच आजकाल दासबोधापासून झालं आहे. खोटं बोलणार नाही आणि खरं सांगणार नाही, खोटं बोलू शकत नाही, खरं सांगू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ, अशी अवस्था. म्हणजे त्याला कशात वर्णन करा. आता ह्या बोलण्यातून जर एखादा आनंद झाला, तो सुद्धा बोलणार नाही, तो सुद्धा मौनात जाईल, असं म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे त्यांच्या एका शब्दावरती कितीतरी पैलू त्या ठिकाणी आपल्या मनाला पडू शकतात. आणि विचार जितका उत्तम करू, सकारात्मक विचार जितका करू, तितकं मग नसलेल्या गोष्टींचं दुःख होणार नाही. पाय ठेचकाळला, पाय फुटला, त्याच्यातून रक्त येतं, ते घरी आल्यावर त्याच्या लक्षात येतं की आपल्या पायाला ठेच लागली आहे. प्रत्यक्षात भांडत असताना लक्षात येत नाही. ती कुस्ती तरी एक खेळ आहे. भांडताना सुद्धा, सर्वसाधारण तुझं माझं करताना सुद्धा, जेव्हा ते कुस्ती मारामाऱ्या करतात, जाणवत नाही. जोपर्यंत आपण मारतो ह्याचं समाधान आहे, तोपर्यंत त्याला जाणवत नाही. मग विषय जर एवढे पकडून ठेवू शकतात, तर राम माझा आहे म्हटल्यावर या गोष्टी तुम्हाला जाणवणार नाही, असं माझा अनुभव आहे, असं समर्थ म्हणतात. शून्यत्वातील शुद्ध ज्ञान. आता हे जे शून्यातलं ज्ञान आहे, आणि शून्यातलं नकारात्मक नाही म्हणतात. एकाच ओळीत दोन शब्द आहेत. शून्यत्वातील शुद्ध ज्ञान. शून्यत्वामध्ये कालपासून आपण जे बोलतोय, परवापासून, की शून्यामध्ये गेलो, उदासीनता येते. हे माझं सुटलं, ते माझं सुटलं, मी एकटीच पडली, मला तर टाकूनच दिलं, मला एकटीला. ही जी उदासीनता शून्यत्वात येऊ शकते. शून्यत्व येणं काही कठीण नाही आहे. कारण ह्यांनी टाकलं, त्यांनी टाकलं, ह्यांनी हुडकाडलं, त्यांनी धुटकाडलं, शून्यत्व आलं. माझं कोणीच ऐकत नाही म्हणूनही शून्यत्व येतं. माझं कोणीही ऐकत नाही ह्या गोष्टींनी जे शून्यत्व येतं ते उदासीनतेकडे नेतं. म्हणून त्यांनी एकाच ओळीमध्ये दोन शब्द टाकले, शून्यत्वातील शुद्ध ज्ञान. आता हे जे शून्यत्व आलेलं आहे ते शुद्ध ज्ञान मला मिळालं आहे. अशुद्ध काहीच नाही त्या ठिकाणी. उदासीनता नाही, विचार नाही, मी कोण आहे नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग अशा शून्यत्वातलं शुद्धनं तेणे झाले समाधान, त्यांनी समाधान होतं म्हणतात. म्हणून मी चुकून हा माझा मार्ग एकाला टाकलं, 1000 लोक त्याच्यावर बोलायला लागले, अच्छा हो असंच असतं ताई. त्यांना तर जितका आपला कोळसा उगाळायचा आहे, नकारात्मक विचार करायचे, तेवढे विचार इतके ठासून भरले आहेत ना संस्कारांनी, की ते म्हणजे तेच दिसतं फक्त. हे नकारात्मक पोस्ट आहे. चला सुरू करा आपले स्वतःचे अनुभव, समजून घ्या. असं नसतं. त्यांचं म्हणणं शून्यत्वामध्ये जर एखाद्या व्यक्तीने काही लिहिलं असेल तर ते शुद्ध ज्ञान म्हणून घ्यायचा प्रयत्न करा. नाही मग त्याचा तसा विचार नसेल तर मग बोला. एकदम सुरू करायचं माझंही तसं, माझंही तसंच, मलाही हाच अनुभव, असं अपेक्षितच नाही आहे. मग मलाच जर समजू शकत नाही तर समर्थांना कोण समजून घेणार आहे? जो सकारात्मक विचार आहे तोच समजून घेऊ शकतो. मी तर आयुष्यात कधी नकारात्मक बोलत नाही, आयुष्यात नाही. आणि ही त्यांची कृपा आहे. मी जे काही बोलली ते नकारात्मक नसतंच. मग त्यांना हे समजावून सांगत असताना मला जर सांगावं लागतं की मी नकारात्मक नाही, तर ह्यांना तर ते पुन्हा कृष्ण म्हणतो मला वाईटच ठरवतात सगळेजण. आणि कोणी जो माझा ऐकत नसेल ना त्याला सांगू नको म्हणतात. तो सुद्धा हतबल आहे अज्ञानाच्या पुढे. अज्ञानी लोकांच्या पुढे तो सुद्धा हतबल आहे. तो कृष्ण अर्जुनाला सांगतो समजावून, तेव्हा कुठे तो अर्जुन समजतो? तोही अज्ञानीच आहे, तोही सर्वसाधारण जीव आहे. हा माझा काका, हे माझे मामा, यामध्ये रमलेला जीव, हे माझे गुरु. गुरुतत्वात तर मग आमच्या गुरूंना आम्हाला काही म्हणलेलं चालत नाही. हो ते पण सत्वगुण आहे. कृष्ण म्हणतो ते सुद्धा सोड, तुला आता मी जे सांगतोय ते तुला करायचं आहे. म्हणजे इतक्या वर गेलेला व्यक्ती, तर शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण व्यक्तीच फक्त ते गोष्ट समजू शकते. म्हणून त्यांनी म्हटलं जे मला खटकतंय, ज्याचा माझा शोध चालला आहे, पहिलेपासून शोधच चालला आहे ना, ज्या शोधामध्ये आपलं मन रमतं त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं मिळतात, की त्यांनी सांगितलं हो मी पण तुझ्याबरोबर आहे. समर्थ म्हणतात मी पण तुझ्याबरोबर आहे. कारण शून्यत्वातीत, शून्यामध्ये एखादा व्यक्ती गेला आणि एखादी गोष्ट केली आणि बोलली आणि लिहिली, समजली, ऐकली, तर त्याला शुद्ध ज्ञान असल्याशिवाय समजत नाही. आणि शुद्ध ज्ञान असेल पुन्हा पुन्हा समजावून सांगा, पण शुद्ध होईपर्यंत या गोष्टी कळत नाही. तेणे झाले समाधान, त्यामुळे समाधान होतं. सांगणाऱ्याचं, ऐकणाऱ्याचं, बघणाऱ्याचं. समर्थांना दासबोध वाचून जितकं समाधान मिळत नसेल तितकं एखाद्या गोष्टीला जर त्यांना आनंद झाला, एखाद्या शिष्याला जर काही गोष्ट कळली, तर त्या ज्ञानाने त्यांना समाधान आहे. आणि ते समाधानरूपी आहे, ते आनंदरूपी आहे, ते शांत रूप आहे. मग ते शांत रूप असल्यामुळे ती शांती जर आपल्याजवळ आली तरच आपल्याला त्या गोष्टी त्यांचा आशीर्वाद मिळाला असं कळावं लागेल. ऐक्यरूपे अभिन्न सहज स्थिती, ही तर ओवीमध्ये आता मी लिहूनच ठेवते, याच्यावरती एक वेगळं निरूपणच करते, लिहूनच ठेवते. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेणे झाले समाधान, ऐक्यरूपे अभिन्न सहज स्थिती. श्रीराम, सहज स्थिती आली पाहिजे. सहज स्थिती आल्यानंतर ते म्हणतात त्या शिष्याला
माझ्याजवळ जे आहे ते मिळायला सुरुवात होईल, माझ्याजवळ जे आहे ते त्याला मिळायला सुरुवात होईल. म्हणजे माझ्याजवळ समाधान आहे आणि माझ्याजवळ तृप्ती आहे, माझ्याजवळ पूर्णत्व आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या त्याला मिळतील. म्हणजेच त्याला गोडी अपूर्णतेची कळली पाहिजे. अपूर्णतेतच गोडी आहे हे जर कळलं, नाही तर पूर्णत्वाच्या जर मागे लागला की आपल्या संसारामध्ये पूर्ण असं काहीच नसतं. कशाचीही पूर्णता होऊ शकत नाही. कितीही कष्टाने मिळवलेली गोष्ट असली तर ती पूर्ण समाधान देऊ शकत नाही. कारण काही दिवसांनी त्याची किंमत शून्य होते. पाहिलेली एवढी कष्ट केलेली 5 वर्षाची डिग्री आपली, आता तर आपण त्या साध्या कागदासारखं सुद्धा बघत नाही. कधी काही नातीने विचारलं, आजी MSc झाली? हो हो, एवढंच फक्त आठवतं. काही किंमतनी 5 वर्ष घालवलेले आहेत जीवनातले महत्त्वाचे. म्हणजे कितीही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सुख देऊ शकत नाही. मग ती सहज स्थिती येण्यासाठी त्यांनी म्हटलं शून्यत्वातील शुद्ध ज्ञान आवश्यक आहे. अद्वैत निरूपण होता. आता हे अद्वैताचं निरूपण झालं. शून्य स्थिती येते म्हणजे काय? तो आणि मी वेगळा नाही किंवा मी त्याचा आहे. दोन्हीपैकी जर भक्ती मार्गाने घेतलं तर मी त्याचा आहे आणि तो माझा आहे. हा भक्ती मार्ग आहे. 2 दिसतात, 2 त्या ठिकाणी दिसतात. म्हणून तो आणि मी दोघांमध्ये अद्वैत निरूपणामध्ये भक्ती पण येतं. भक्तीमध्ये तत्वमसी म्हणजे तूच, जे काही सगळं दिसतंय ते तू आहे आणि अहम ब्रह्मास्मी मी आहे. मग अद्वैत निरूपण होता आणि अद्वैताचं निरूपण म्हणजे मीच सगळं काही आहे असं जर निरूपण झालं तर मग द्वैताची वार्ता राहिली कुठे? प्रकृती किती स्पष्ट भेद केला आहे आपण, प्रकृती आणि पुरुष. प्रकृतीमध्ये आपण सगळे आणि पुरुषमध्ये तो वेगळा. एवढं स्पष्ट झाल्यानंतर तोच फक्त एक वेगळा निर्लेप आहे, निर्विकार आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळीकडे बुद्धी जिथे जाते ते सगळीकडे त्याचा मायेचा पसारा पसरलेला आहे. त्या मायेच्या पसाऱ्यामध्ये आपले सगळे अहंकार, चित्त, बुद्धी शुद्ध सगळं त्याच्यामध्ये येतं. विचार शून्य झाल्याशिवाय, समाधी अवस्था झाल्याशिवाय त्याला दिसतच नाही म्हणे डोळ्यांनी. तो डोळ्यांनी आतमध्ये जाणवत नाही. मग अद्वैत निरूपण होता. निमाली द्वैताची वार्ता. ज्ञानचर्चा बोलू जाता जागृती आली. ही जेव्हा जागृती झाली, जेव्हा ही जागृती होती केव्हा? जेव्हा ज्ञानाची चर्चा झाली. आज महाराजांनी जेव्हा म्हटलं होतं की मला फक्त सत्य बोलायचं आहे, सत्याच्या व्यतिरिक्त मला बोलायची नाही, सत्याची वार्ता मला करायची आहे. हे ऐकलेलं नव्हतं प्रत्यक्षात. आपण किती वेळा तरी बोललो आहे याच्यावरती की सत्य फक्त बोलायचं, सत्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. ते गीतेवर हात ठेवून कोर्टात बोलतात ते का खेळ खंडोबा केला आहे त्या गीतेचा. पण ह्यांनी म्हटलं दासबोध हातात आहे आणि सत्संग आहे तर सत्याव्यतिरिक्त काही बोलायचं नाही. मग हे जे सत्यवचन कुठूनही कळेल. जर बोलतायत ते सत्य बोलतायत, बाकी सगळं असत्य आहे. ह्यांच्या व्यतिरिक्त जे आहे ते असत्य आहे असं जर म्हटलं तर त्यामुळे जागृती येते. कारण ह्या सत्यावरती मती स्थिर होणं खूप कठीण आहे. या सत्यावरती कितीतरी गोष्टी सोडून द्याव्या लागतात. अपमान सोडून द्यावा लागतो, मान सोडून द्यावा लागतो, स्वतःचा देह जिथे सोडून द्यायचा आहे. त्यांनी म्हटलं देहाचा जरी विचार केला तर तुम्ही त्यात बंधनात अडकता. त्या कशाचाही विचार न करता 1 मिनटं, 24 तासातले 5 मिनटं, तीच आपली 3:40 ते 3:43 वेळ जरी आपल्याला सांभाळता आली ब्राह्ममुहूर्ताची, त्या काळी 3 मिनटं 24 तासातले असं करण्याचा प्रयत्न केला तरी त्या 3 मिनटामध्ये जागृतीने, ज्ञानाने जागृती आणि जागृतीतून आत्मबोध होण्याची शक्यता आहे. ते आत्मबोध झालेलं ती आत्मवस्तू असल्यामुळे पुन्हा चर्चेचा विषय नाही. चर्चेचे विषय बाकीचे सगळे प्रकृतीतले आहे. प्रकृतीतल्या सगळ्या विषयांवरती आता अखंड चर्चा होऊ शकते. पण ह्या 3 मिनटाचा जो काळ आहे त्या 3 मिनटाच्यावर चर्चा अशक्य आहे म्हणतात. कारण ती आत्मवस्तू आहे. आत्मवस्तूशी लपवून ठेवली आहे. एखाद्या त्या कोनाड्यात लपवून ठेवल्यासारखी लपवून ठेवली आहे म्हणून. आता श्रोता व्हावे सावधान. आता श्रोत्यांनी सावध व्हावं. कशासाठी बरं? अर्थी घालावे मन म्हणून म्हणतात. खरं म्हणजे आपण आधीच लक्ष घातलं, त्यांनी सांगायच्या आधीच लक्ष घातलं म्हणून अनुरागच्या निरूपणाला भरपूरच वेळ लागला. आता म्हणतात थोडंसं अर्थाकडे लक्ष द्या. आम्ही अर्थाकडेच देतो आहे. समर्थ ऐकून घ्या, आम्ही अर्थाकडेच लक्ष. अगदी अधिकार वाणीने बोलू शकतो समर्थांची. हो, आम्ही अर्थाकडेच बघतो, आम्ही शब्दांकडे नाही बघत आहे. शब्द किती लवकर भरभर संपवतो आहे. शब्दांच्यापेक्षा जास्त चिंतन होत आहे, मनन होत आहे. आता निजिध्यासन होत आहे की नाही, अनुभव येतो की नाही, तो आणखी वेगळा भाग आहे. पण आम्ही शब्दांना महत्त्व कमी दिलं आहे हे निश्चित आहे. समर्थांना अगदी विश्वासपूर्वक वाणीने सांगू शकतो आणि ते ओळखतात. नाही तर आपल्याला परिणाम मिळेल. तुला काही समजत नाही आणि तरी तू असं कसं म्हटलं, असा पण परिणाम मिळू शकतो. पण आम्हाला आता जसं तुकाराम महाराज बोलायचे तसं आता मी खरंच समर्थ तुम्ही सांगायच्या आधीपासून सुरुवात केली. म्हणजे मी चांगली विद्यार्थिनी आहे की नाही, विद्यार्थी आहे की नाही तुमची, शिष्य म्हणण्यापेक्षा विद्यार्थिनी आहे ऐकायचा प्रयत्न केला, असा संवाद. द्वैत मग घालावे मन खुणे पावत. त्या खुणा ज्या कळतायत ना त्या खुणातून अंतरी कळे म्हणतात. खुणे पावता समाधान अंतरी कळे.
माझा मुद्दा लक्षात येत असावा असं मला निश्चित वाटतं आहे. पण आता असं वाटतं आहे की त्याच्यात जर काही खूण मिळाली, खूण कोणती असते? खूण म्हणजे जे बोलत नाहीत पण समजून जातं. खूण म्हणतात ते बोलत नाही. आमच्या महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. महाराजांच्या जीवनातला म्हणजे जिजीमाईच्या जीवनातला प्रसंग आहे तो. आणि मी त्या नाटकवाल्यांना म्हटलं की मला एकदा जिजीमाईचा रोल करायला द्या. कारण करायचं काहीच नाही, नुसतं नतमस्तक शरणागतीच आहे महाराजांच्या समोर, त्याच्यावर रोलला काहीच महत्त्व नाही, करायचं आहे. तर तिच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांचे जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू तिच्याकडे 8 वर्षाची मुलगी असताना आले. आणि 8 वर्षाची मुलगी अल्लड असते. काय असतं 8 वर्षाच्या मुलीचं वय? तर त्यांनी सांगितलं की खडावा घालून आलेत ना आपले सद्गुरू. खडावा घालून आल्याबरोबर त्यांनी तिला सांगितलं की बाई, बाकी कोणाला नाही सांगितलं, बाई हे खडावा घे आणि चुलीत घाल म्हणे. चुलीत घाल म्हणे. बाकीचं मोठं कोणी असतं तर म्हटलं असतं बापरे महाराजांच्या पादुका, किती मनात विचार आलं असतं की महाराजांच्या पादुकांना आपण एक तर हात लावायला नको, आणि हातही लावला त्यांनी काही म्हटलं तरी आपण कसं टाकायचं वगैरे, किती अनंत विचार येतात मनामध्ये एका मिनिटामध्ये. एखादी गोष्ट करायला सांगितल्यानंतर नकारात्मक सकारात्मक असे खूप विचार मनात, सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही. उचलल्या खडावा आणि टाकून दिला विहिरी याच्यामध्ये चुलीमध्ये, आणि चल धडधक धगधग पेटलेली चूक यांच्यासाठी महाप्रसादाची तयारी, आणि त्यामध्ये सरळ टाकून दिल्या त्या बाईंनी. दोन्ही चांगला खोसून टाकल्या. आणि ती बाहेर जेव्हा आली तर बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही आपल्या आता प्रल्हादाला द्यायची, या मुलीला प्रल्हादाला द्यायची, हा निरोप द्यायला मी चाललो आहे म्हणे आता. या खुणेच्या गोष्टी. मग तिने त्यांच्याकडे बघितलं, बाई तू लग्नाला तयार आहे का? तर तिने इकडे ह्यांना सगळ्यांना नाही सांगितलं म्हणे, घरच्यांना सगळ्यांना सांगितलं की, म्हणजे नाही काय काही बोलली नाही, कोणाला काही कळलं नाही. पण महाराजांकडे पाहून तिने असं नमस्कार केला. रामानंद महाराजांकडे पाहून असा नमस्कार केला. रामानंद महाराजांना ते सगळं समजलं. म्हणजे हिच्या खडावा टाकणं आणि त्यांचं हो म्हणणं हे सगळ्या खुणेच्या गोष्टी आहेत, जे पुढे घडणारच होतं. निमित्त महाराज झाले, हे सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी हे जे खुणेच्या गोष्टी ज्यांना समजतात म्हणे, तीच महाराजांची पत्नी परब्रह्माची माया अशी आली. आणि परब्रह्माने तिची किती परीक्षा घेतली यालाही काही सुमार नाही. पूर्ण आयुष्य तिचं परीक्षेत गेलेलं आहे. म्हणजे काय कमाल वाटते या सगळ्या गोष्टींची. खुणा केल्या, मला नाहीच पाहिजे खुणा, आणि मला लक्ष नाही द्या असं त्या 8 वर्षाच्या लेकरांनी सुद्धा बोललं नाही. आणि इकडे ह्यांची इच्छा नसताना, ह्यांना ब्रह्मचारी राहायचं आहे, आमची इच्छा नसताना फक्त महाराजांची इच्छा आहे म्हणून त्यांनी त्या लग्नाला हो म्हटलं. आणि ती मुलगी म्हणजे तीच करायची आणि माझी इच्छा आहे म्हणून करायची. असं जेव्हा त्यांनी सांगितलं, ठीक आहे, समर्थ एकवचनी राम म्हणजे काय, पालन करणारे, वचन पालन करणाऱ्या परंपरेत आपण असल्यामुळे मी गुरु आज्ञा प्रमाण मानतो. आणि लग्नाला तयार झाले. लग्नाला तयार झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जिजीमाईला सांगितलं की तुला राम पाहिजे का संसार पाहिजे, तुला निर्णय घ्यायचा आहे. पुन्हा दुसरी परीक्षा मायची. तिने सांगितलं मला राम पाहिजे. तुम्हाला राम पाहिजे ना, मग मलाही राम पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? तर म्हणे मला तर राम पाहिजे. तर म्हणे मला पण राम पाहिजे. संपला संबंध त्यांचा. एकही कोणताही नवरा बायकोचा संबंध, फक्त गुरुमाय झाली, सगळ्या लेकरांची गुरुमाय झाली. मग हे असं धगधगतं जीवन त्यांनी आपल्यासाठी केल्यानंतर त्यांनी सांगितलेले वचन ऐकणं इतकं साधं कामही एखाद्या शिष्याकडून न घडणं, याच्यासारखं कबाड नाही. मग समर्थ म्हणतात याच्यासारखं वाईट नाही कोण, याच्यासारखं पाप नाही. ज्यांनी तुमच्यासाठी सगळं आयुष्य असं प्रत्येक सद्गुरूंच्या शिष्यांच्या बाबतीतलं घडलं आहे. हे एकच आपल्या संबंधात आलेले असे सगळे सद्गुरू सगळ्यांसाठी करत असतात. आणि त्यांनी समर्थ वचन पाळत असताना गोंदवलेकर महाराजांनी 2 लग्न केली बरं. असं नाही की त्यांनी केलं नाही असं नाही, त्यांनी 2 लग्न केली, एक सोडून 2. पण यांनी सांगितलं तुम्ही लग्न करून देताना पुढचं काय करायचं हा निर्णय माझा आहे ना. तुमचं वचनही पाळलं. फक्त त्या बाईचा मोठेपणा असा की त्या बाईनी सुद्धा हो म्हटलं आहे. म्हणजे ही असं परब्रह्म आणि प्रत्यक्ष माया आमच्या समोर येणं हे आपलं किती भाग्य आहे. त्यांच्या संसाराला त्यांनी त्याग केला. आणि कसा त्याग केला? त्यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्हाला असा संसार कसा आवडेल? तर म्हणे बाई या संसारातून जास्तीत जास्त 4 पोरं झाली असती, आता मला 90 पोरं माझ्या समोरच आहेत म्हणे. तुमच्यापेक्षा माझा संसार मोठा आहे असं म्हणणारी आमची जी माया आहे. मग त्यांच्या ज्या गोष्टी सांगायच्या असतील तर त्यांच्या गोष्टी ऐकून ती खुणेची गोष्ट जर समजली की त्यांचं किती प्रेम आहे तुमच्यावर. अरे त्यांनी त्याच्यासाठी स्वतःचा संसार केलेला नाही. बरं नुसतं संसार सोडा, संसार तर अगदी छोटी गोष्ट आहे. जनक राजांनी करून सुद्धा तो निर्लेप राहिला, तसे महाराज राहू शकले असते. पण निर्णय घेतला आहे. एक जो त्यांचा निर्णय केला तो तडीला, असे निर्णय घेतलेली जे त्यांच्याजवळ गेल्यानंतर प्रत्येक भक्ताची इच्छा माय पूर्ण करते संसारातली. आणि संसाराच्या पुढे जर कोणी मागितलं तर आपले परब्रह्म तिथे बसलेले आहेत, अशा 2 भाग स्पष्ट दिसतात.
की प्रकृती आणि पुरुष जे आपण नेहमी चर्चा करतो ती सगळी आपल्या समोर त्या ठिकाणी दिसतात, समर्थांच्या समोर बोलते आहे, त्यांचंच वचन आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर जे समाधान मिळतं माणसाला, की मला काहीच करायचं नाही, आता मला फक्त त्यांच्यावरती प्रेम करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे, शरण जायचं आहे, पुढचा मार्ग ते नेणार आहे. मग ते मला ह्या खुणेच्या गोष्टी कळल्या, खुणेची याच्यावर त्यांनी कमी लिहिलं, मी जास्त बोलली. हा वैयक्तिक अनुभव आहे. पुन्हा अनुभव बोलला, आत्मवस्तूबद्दल नाही बोलली अजून, की आत्मवस्तूला काय वाटतंय त्याच्यामधला फरक मी अजूनपर्यंत काही बोललेली नाही, की आत्मवस्तू असल्यामुळे त्याचा अनुभव काय येईल तो माझा आहे. पण खुणेची गोष्ट ही आहे, ते म्हणतात की प्रत्येकाने आपली खुणेची गोष्ट समजावून सांगून मार्गदर्शन करायला काय हरकत आहे. आपापल्या परीने प्रत्येकजण शोध घेत असतो. जन्म झाल्यापासून शोध चालू आहे आनंदाचा. त्या आनंदामध्ये कदाचित याचं मार्गदर्शन बसलं, क्लिक झालं त्याच्या डोक्यात, त्याचं पण जीवन सफल झालं. मग ही जी अंतरी खुणे पावता समाधान अंतरी कळे, अंतरामध्ये त्या गोष्टी कळतात, त्या बोलण्याच्या गोष्टी नाही, त्या बोलण्याच्या गोष्टी नाही. तेणे तितुके ज्ञान कथिले, त्याने तेवढं ज्ञान सांगायचं. त्यांनी तेवढं ज्ञान, जेवढं वाटतंय ना तेवढं सांगायचं, ते सोडून नाही द्यायचं, निघून नाही जायचं, बिलकुल निघून नाही जायचं. वाटतंय ना सांगायचं. वाईट वाईट गोष्टींचा प्रचार होतो, चांगल्या गोष्टीचा का नाही? चांगल्या गोष्टीचा प्रचार व्हावा, ते ज्ञान द्यावं. ते जे तुम्हाला वाटतंय ना सांगावं, सांगावं. माझ्या शब्दावर बोलावं वाटतंय, बोलावं. बंद करावं वाटतं दासबोध आत्तापर्यंत तुम्ही नाही ऐकला तर तो तुमचा मूर्खपणा आहे. उघडल्यानंतर तुम्हाला काही जाणवतंय, बोला, ते ज्ञान द्या. ज्ञान द्या म्हणजे जे मी सांगतोय ते द्या, स्वतःचं नका बोलू. महाराज म्हणतात समोर तुम्हाला ठेवलं तेव्हा मी बोलतो, बोलविता धनी वेगळाचं, मी नाहीच आहे बोलत, मला कुठे अनुभव आहे. ते म्हणतात मी सुद्धा माझ्या महाराजांचं बोलतो, आणि समर्थ म्हणतात मी सुद्धा रामाचं बोलतो, मी सुद्धा हनुमंताचं बोलतो. हनुमंत म्हणतो मी सुद्धा रामाचंच बोलतो. मी माझं स्वतःचं कुठे बोलतो. म्हणजे बोलविता धनी वेगळाचं हे जे सत्तेवरी ते तितकं जे ज्ञान आहे ना तेवढं सांगायला पाहिजे. आत्मवस्तूबद्दल बोलणं आपली पात्रता नाही. कशाला? स्वतः समर्थांचा पात्रता असून त्यांनी फक्त एका शब्दात सांगितलं की मी प्रचिती घेतली, याच्या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःचं पाल्ला लावलं नाही. पण आता ते म्हणतात आत्मवस्तूचं परीक्षण करत असताना त्याला किती वाटेल तितका आनंद तो घेऊ शकतो, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी तुला फक्त सांगून दिलं. किती मोठी खूण आहे ही, यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. अमावस्येचा दिवस आमच्या महाराजांचं तर अमावस्येची वारे असतात. सगळ्या गुरूंकडे पौर्णिमेच्या वारे असतात, आमच्या महाराजांकडे अमावस्येच्या वारे असतात. आज अमावस्येची वारे झाल्यासारखं वाटतं आहे मला. अक्षरशः अमावस्येची वारी झाली आणि महाराज माझ्यावरती आशीर्वाद देत आहेत असा अनुभव येतो. मग श्रोता व्हावे. त्यांनी सांगितलं जितके ज्ञान तिथे काही जितके ज्ञान सांगितले तितके स्वप्नावारी गेले, अनुर्वाच्य सुख उरले शब्दात इथं. आता जे काही सांगितलं की नाही, म्हणजे आता शब्दांवर पण बोलत नाही आहे. समज अर्थ काढून बघा, प्रत्येकाने आपापला अर्थ काढू शकतो याच्यामध्ये. जितके ऐकले शब्द सांगितले, जितकं ज्ञान सांगितलं की नाही, जितकं मी ज्ञान सांगितलं तितकं स्वप्नात आहे समजा. म्हणजे माझ्या ज्ञानाला सुद्धा स्वप्नात टाका म्हणतात. आणि इकडे अद्वैत सिद्धांतामुळे ज्ञानाला पण ते म्हणतात ना की ज्ञान झालं की नाही, ज्ञान काही करू नका, फक्त तुम्हाला जाणीव झाली की ज्ञान द्या सोडून. कुठे वाचलं, किती वाचलं, कोणती ओवी वाचली ते सगळं सोडून द्या. आचार्यसुद्धा तेच म्हणतात, कारण आचार्यांच्या समोर तर प्रत्यक्ष सरस्वतीच येऊन बसली. उठायला तयार नव्हते आचार्य तेव्हा ती समोर, तर ते म्हणाले की ते ज्ञानसुद्धा सोडून द्या. मग आईचा हात पकडला ना, संपला मुद्दा. मग आईने पुढचं करावं, ज्ञान करायचं आहे, काय करायचं. त्यांनी सांगितलं तितकं स्वप्नावारी गेलं. पण उरतंय काय आपल्याजवळ? आपण म्हणतो इतके वर्ष मध्ये गेले, मध्ये काही फुकट जात नाहीत काही. 25 वर्ष समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो, 10-15 वर्षापूर्वी आपण मागे कुठे असू आणि आता 15 वर्षांनी इथे आहे, तर त्या 15 वर्षामध्ये फुकट काहीच जात नाही. 15 वर्षामध्ये गेला जरी काळ तरी काही ना काही मिळत राहतं, अनुभव मिळत राहतो, बदल मिळत राहतो, समजत राहतं. आपली बुद्धी म्हणतात 3-3 वर्षांनी वाढते. 3-3 वर्षांनी वाढत नाही, 3-3 वर्षांनी आपल्या बुद्धीत बदल होतो. 3 वर्षाचा हा जो काळ आहे त्या काळामध्ये पहिल्या 3 वर्षात जे बदल झाला की पुढच्या 6 वर्षात निश्चित त्यामध्ये बदल होतो. 6 नंतर 9 मध्ये बदल होतो, 9 नंतर 12, असे 3-3 वर्षानंतरचे जे घटक असतात ते होतच असतात बदल. मग हा बदल जर होत असतो तर ते बदलत असताना तो जो अनुभव घेतो आपण, तो अनुभव प्रत्येकाचा पुन्हा वाया काहीही गेलेलं नाही जीवनातलं, लहानपणासारखं काही राहिलेलं नाही. मग वाया गेलं नाही, पण मग सुटलं काय, ते स्वप्नावारी गेलं. फक्त ते स्वप्नावारी गेलं, पण अनुभव देऊन गेलं. पटलं का? ते स्वप्नावारी गेलं, संपलं. शब्द विरले, पाणी निघून गेलं, नदीचं पाणी निघून गेलं, पण त्या नदीच्या पाण्याने तितक्या लोकांना जीवन दिलं. मग ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर मग उरलं काय? उरलं अनुर्वाच्य सुख, आणि ते असं सुख आहे की जे शब्दातीत आहे.
एका ओळीमध्ये 4 शब्द महत्त्वाचे आहेत. कसे? जेणे तितके ज्ञान कथिले. जेवढं सांगितलं ते सांगितल्यानंतर सगळं स्वप्नावारी गेलं. म्हणजे स्वप्न पाहण्यात गेलं की असं असेल का, तसं असेल का. काल आपण म्हटलं की सूर्य आणि रुद्र एकच आहे. रुद्राला बघायचं असेल तर सूर्य बघायचा, आणि सूर्याला बघितलं तर सूर्य आत्म्यामध्ये जर तेज उमटलं तर ते रुद्राचं आहे. म्हणजे रुद्र आणि सूर्य एकच आहे. मग रुद्र दिसत नाही पण सूर्याच्या रूपाने आपल्यासमोर राहतो. शिवाचं सूर्य आणि चंद्र हे डोळे आहे. तिसरा म्हणजे ज्ञान आहे. तिसरा नेत्र उघडतो तो ज्ञान आहे. या तिन्ही गोष्टी जर आपल्या समोर आणून ठेवल्या, मग त्यांनी हे सगळं सांगितल्यानंतर सांगितलेलं स्वप्नावारी जाऊ द्या. जे ज्ञान मिळालं स्वप्नावारी जाऊ द्या. पण जे अनुर्वाच्य सुख उरतं हे कळल्यामुळे जो आनंद होतो. आता हे कळलं नाही, माहिती असलेल्या गोष्टी कळल्या की आनंद होतो. माहिती असलेल्या गोष्टी पुन्हा कोणीतरी सांगितलं, अरे वाटतं आपला आणि त्याचा अनुभव सारखाच आहे. म्हणजे त्यांचा आणि अनुभव सारखा आहे, त्याचाही अनुभव येतो. माहीत नसला त्याचाही अनुभव येतो. मग ते सगळं सोडून द्या ज्ञान की तो चंद्र आणि सूर्य असा आहे. पण सूर्याकडे बघत असताना तो रुद्राचा अवतार आहे. म्हणजे रुद्राच्या स्वरूपात ज्ञानाच्या समोर आपला सूर्य उगवतो आणि मावळतो. आणि नेमकं तेव्हा आपण सकाळी जेव्हा ते निरूपण झालं महाशिवरात्रीचे सकाळचं, तेव्हा सूर्य उगवत होता. आणि रात्री जेव्हा हे सगळं गोष्ट घडली तेव्हा सूर्य नव्हता. म्हणजे चंद्र पण क्षीण आणि सूर्य पण क्षीण, अशी ती महाशिवरात्रीची अवस्था. मग हे कळल्यानंतर, आधी ज्ञान कळल्यानंतर तो जो दिवसभराचा आनंद असतो ते अनुर्वाच्य सुख उरलं म्हणतात, ते शब्दात येत आहे. असं एक उदाहरण घेऊन सांगते. असा हे दिवसरात्र लोक अनुभव घेतात की जे काही कळतंच सोडून दिलं. कळण्यापुरतं घ्यायचं. आपल्याला तर एखादी गोष्ट कळली की ते आपल्याजवळ जमवून ठेवायची इच्छा असते. जे काही आपल्याजवळ आलं ते जमानी जडत्व. आणि जडत्व म्हणजे पृथ्वी म्हणजे आणखी खोल. आणि जितकं सोडून दिलं तितकं हलकं. आठवायलाच पाहिजे असं नाही. एखाद्याचा आता हा बोलायचा प्रकार असल्यामुळे आपण ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो की हे सांगायचं, हे उदाहरण देऊ, ते उदाहरण देऊ, ते वेगळं. पण ते पकडून फक्त ते म्हणजे ते ज्ञान आहे म्हटलं की पुन्हा त्यात अडकतो म्हणतात. म्हणजे त्यांनी म्हटलं तेणे जितके ज्ञान कथिले ते स्वप्नावारी गेले. संपला. अनुर्वाच्य सुख उरले शब्दात. आता जे काही उरलं आहे तुमच्याजवळ निखळ, सुवर्ण कोंदण गळून पडले, सुवर्ण खाली उरले, अमृत कण वेचिता जीवन तृप्ततेने भरले. अमृत कणातल्या ओळी आहेत या. सुवर्ण कोंदण गळून पडले, सुवर्ण खाली उरले. हे कसं काय आधी सुचलं असेल? आणि हेच तर म्हणतात आहे की जे तुमच्या सुवर्णाचं कोंदण गळलं तरी सुवर्ण खाली पडलं हे कळलं ना. तेच म्हणायचं आहे समर्थांना की बाकी सगळं स्वप्नावारी निघून गेलं, ज्ञान वाहून गेलं. पण वाहून गेलं ते तसं नाही वाहून गेलं, चिखल करून नाही गेलं, ते आनंद देऊन गेलं. चिखल नाही झाला कारण की समर्थांची कृपा आहे. चिखलात नाही आहे आपण. आता आपण अतिशय मोकळ्या अवस्थेत आहे. त्यांनी घेतलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने कांती सतेज आहे, मन प्रसन्न आहे, टवटवीत आहे, तेजद्वान आहे, आनंद आहे हृदयामध्ये. डोळ्यामध्ये सुद्धा आत्मीयता आहे, आत्मविश्वास आहे, धैर्य आहे. सगळ्या गोष्टी इथल्या सगळ्या याच्या अगदी त्यांचे जे गुण आहेत ते सगळे आपल्यामध्ये आहे. भगवंताचे गुण आपल्यामध्ये आहे. करू काहीच शकणार नाही आपण, कारण आपण जीव आहे. पण त्याचे गुण आहे, धैर्य आहे, स्वयमेव मृगेंद्रता म्हटलंच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना राम जसे चालत होते तर पृथ्वीचा आधार घेऊन चालत होते आणि पृथ्वीमधून ते शक्ती घेत होते म्हणतात. आणि आपण पृथ्वीकडे शक्ती नाही घेत, आपण आपली शक्ती त्या पृथ्वीमध्ये सोडतो आणि त्यामुळे पाताळात जाण्याची शक्यता आहे. 7 पाताळ जिचं वर्णन केलं होतं ना, ते 7 पाताळाकडे खेचतो म्हणतात. आणि ते राम त्याच्यावरती राहून वसुंधरेला नमस्कार करून तिच्याकडून शक्ती आणि ऊर्जा घेऊन त्यांनी रावणाचा पराजय केला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण विवेचन करतो तेव्हा त्याची जी खुणेची गोष्ट कळली तर समर्थ म्हणतात मग जे उरतं ना, मग जे तुम्हाला काही खरं कळलं, ज्ञान निघून गेलं आणि उरलं तुमच्याजवळ जे आहे ते फक्त तुमची आत्मवस्तू आहे. उरलं पाहिजे ना, काहीतरी गाळल्यानंतर काहीतरी तर उरलं पाहिजे. मग ती वस्तू म्हणजे किती गाळलं आहे समर्थांनी या ठिकाणी, किती गोष्टी सांगितल्या, काय सगळं सोडायलाच सांगितलं आहे. पण ते सोडत असताना तो नकार नाही आहे. ते सोडल्यानंतर जे मिळत आहे ना ते खरं आहे म्हणतात. आणि सोडल्याशिवाय मिळत नाही. आर्द्रा नक्षत्राचं वैशिष्ट्य पण त्याच्यासाठी आहे. आर्द्रा म्हणजे रुद्राचं जे नक्षत्र आहे त्या आर्द्रा नक्षत्राचं हे वैशिष्ट्य आहे म्हणे की अश्रू पडले की त्याचं अश्रूंची झाली फुले. जिथे जिथे अश्रू तिथे आर्द्रा नक्षत्राचा परिणाम होतो. आणि त्या अश्रूतून त्याला समाधान देण्याचं काय, अश्रूतून खाली जाऊन जमिनीत जाऊ शकतो पण त्याच अश्रूची फुलं सुद्धा होऊ शकतात. हे आर्द्रा नक्षत्राचं भलेही आपलं नसेल
पण काय काय नक्षत्र, रोहिणी नक्षत्र काय, आर्द्रा नक्षत्र काय, हे सगळं टाकूनच ठेवलं आहे प्रकृतीमध्ये. त्या प्रकृतीकडे कधी लक्ष गेलं नाही आणि आपल्या प्रकृतीतल्या वस्तूंकडे लक्ष गेल्यामुळे ते सोलीव असं प्रकारचं सुख, उरलेलं अनुर्वाच्य, न शब्दात वर्णन करण्यासारखं जे सुख आहे, मला तर वाटते न म्हणता म्हणता मीच बरीच बोलून गेली आहे त्याच्यावर, अशी मला अवस्था वाटते. समर्थांनी क्षमा करावी. शब्दात तेथे शब्दविणा ऐक्यता, तिथे शब्दांविणा ऐक्यता आहे. त्या ठिकाणी अनुर्वाच्य वस्तूमध्ये म्हणजेच त्या आत्मवस्तूमध्ये शब्दांची गरज नाही आहे. आपल्याला खूप दिवसानंतर आपली आई भेटायला आली, खूप दिवसानंतर, आणि पहिल्यासारखं नाही. आमच्याकडे एका व्यक्तीचं लग्न झालं होतं, दिल्लीला त्या मुलीला दिलं, आणि एकच मुली, एक नाही 2 मुली होत्या. दिल्लीला त्या ठिकाणी तिला लग्न झालं, दिल्लीमध्ये, आणि आम्ही होतो अमरावतीला. आजकालसारख्या सुविधा नव्हत्या 50 वर्षापूर्वी. आणि दिल्यानंतर लग्न करून जी मुलगी गेली ती 6 महिनेपर्यंत तिचं नाव निशाण नाही. नातेवाईक सांगायला तयार नाही कोणी, काय कसं. ओळखीचे होते, सगळे होते, परांजपेच होते ते पण. तर त्यांच्याकडे सगळं ओळखीचे असून सुद्धा ते म्हणे 6 महिने. इतका तळमळायची ती बाई आमच्यासमोर येऊन. पण सगळे त्यांना सांगायचे अतिशय चांगलं ठिकाण आहे, आपण चांगल्या ठिकाणी दिलं आहे, तिचं अतिशय चांगलं होतं आहे सगळं, कळत नाही म्हणून काय झालं. पण मन चिंती ते वैरी न चिंती. त्या बाईनी पैसे असे एक रुपया करून, कष्ट करून, गरिबी तर होती, पैसे जमवले काय जे काय जमवायचे तिकिटाचे, आणि एवढंसं बोचकं घेऊन धाडकन तिच्या घरी पोचली मुलीकडे. सगळ्यांच्या विरोधामध्ये आई आहे ती शेवटी. आणि आता जे काय झालं असेल, अतिशय आनंदात ती व्यक्ती होती, चांगल्या घरीच होती. तिला पाहून आईला आणि आईला पाहून तिला काय झालं असेल बोलू शकतो का? कारण इतकी जी तिची तळमळ होती ना, ती तळमळ तिला काही समजली नसेल का? तिने काही विचारत बसली असेल का, कशी आली, केव्हा ठरवलं, किती पैसे जमवले, काय धडकन गळ्यात पडले असतील त्या. आई सगळं काही सुखात आहे म्हटलं. तिच्या डोळ्यातले जे अश्रू असतील त्या अश्रूंना कशात वर्णन करणार आहे कोण? हे सर्वसाधारण जर संसारातल्या गोष्टी 6 महिने न बघितलेली आई आणि चांगल्या परिस्थितीत दिसलेली मुलगी बघितल्यावर तिची काय अवस्था झाली असेल. म्हणत होतेच सगळे की सगळं चांगलं आहे, पण त्याकडे जाणं येणं शक्य नसल्यामुळे आईची अवस्था काय झाली असेल. त्यांनी जेव्हा मला ही गोष्ट सांगितली, माझ्यासुद्धा डोळ्यात टचकन पाणी आलं. कसं म्हटलं, मनसं तुम्ही केलं असेल हे सगळं? तर म्हणे नाही बाई, मनाने धडपड करत ती आपली हिरकणी नाही का, मुलगा खाली आहे म्हटलं, धडधड खाली, हिरकणी बुरुज नाव दिला शिवाजी महाराजांनी त्याला. ती आईची अवस्था. मुलगा माझा खाली आहे, दरवाजे बंद झाले, मी कशी कडावरून अशा ज्या सर्वसाधारण चालू तिथून उतरून आली. मी आईची अवस्था, अशी जी तळमळ आहे ती कशामध्ये व्यक्त करणार? पाहिलं त्या मुलाला संपलं, पाहिलं त्या मुलीला संपलं. मग ह्या संपल्यामध्येच तर खरं सुरू होतं. ही कुणाची गुण आहे? तिथे संपलं काहीच नाही, तिथे प्रेम सुरू झालं. आणि बोलायची गरज आहे का त्या मला? मी कशी आली, तू कशी आहे, काही नाही. दिसतंय डोळ्यावर सुख. सगळं दागिन्यांनी मडलेली मुलगी दिसते, सुंदर दिसते, घरामध्ये सगळेजण पाहुणे दिसतात आहे, नवरा दिसतोय. पहिल्यावर बोलायची काय गरज आहे? बस मी आता फक्त दिवसभर राहणार आणि निघून जाणार. काहीही मला शब्दांची, फक्त मला डोळ्यांनी बघायचं होतं की तू कशी आहे. हे जे अवस्था असते ना, ती शब्दातीत अवस्था आहे. ह्या अवस्थेला संसारातली उदाहरणं आपल्याला पटकन पडतात. जसं महाराजांनी सांगितलं की कुस्ती खेळताना जीवाला होणारा त्रास शरीराला काहीच जाणवत नाही, काहीच जाणवतं. हारला महत्त्वाचं आणि जिंकला महत्त्वाचं, याच्या व्यतिरिक्त त्याला तिसरं काही दिसत नाही. तसं आपल्या जीवाला जर परमात्मा भेटला तर बाकीच्या गोष्टी वाटतच नाही. वाटलं नाही तिथे सगळं संपताय. ज्या ठिकाणी कशाचंच मला दुःख वाटत नाही म्हटल्यावर त्या ठिकाणी आनंद प्राप्ती स्थिर होणारच आहे. तेणे स्वप्नी स्वप्न देखीला. मग त्यांनी स्वप्न पाहिलं, जागा होऊन जागृती झाला, जागा झाला, जागृत झाला. तेथे शब्द कुंठित झाला, अंत न लागे. आता जागा झाला, त्या ठिकाणी शब्द संपले. कारण त्याला जे काही पाहता आलं, जे काही अनुभवता आलं, आता शब्द कुंठित झाले. शब्दांना त्यांनी प्रत्येक वेळी पहिल्यांदा शारदेची जेव्हा आराधना केली, सरस्वतीची आराधना केली, समर्थांनी तू ये म्हणाले. तू आलं पाहिजे. एक पूर्ण समास आहे त्यांच्यावरती, शारदेवरती. गणपतीवर आहे, गणपतीचे शब्द, ओंकाराचे शब्द मला दे. शब्द मागतात आहे. आणि आता काय सगळे देव नाराज झाले का मग त्यांच्या शब्दांना किंमत नका देऊ म्हणतात. सगळेच निरपेक्ष त्या एरियातले, कोणीच त्यांच्यामध्ये अपेक्षा करणारं नाही आहे. ना गणपती असो, शंकर असो, या आपल्या महाराजांचे महाराज असो, हनुमंत असो, राम असो का परब्रह्म असो, त्या क्षेत्रामध्ये कोणीच कोणाच्या मध्ये पडत नाही. तू बोलवलं तर येतो, नाही बोलवलं तर जातो. तुम्ही बोलवत असाल, आराधना केली तर तुमच्या शब्दात सामर्थ्य असेल तर मी येतो, आणि तुम्ही म्हणत असाल निघून जातो, मी निघून जातो. इतकं त्यांचं निरपेक्ष प्रेम आहे. मायलेकराचं जसं प्रेम आहे तसं या क्षेत्रामध्ये प्रेमच प्रेम आहे. आमच्या इंग्लिशमध्ये, म्हणजे आपल्या इंग्लिशमध्ये म्हणतात लव्ह इज इन एअर. ते नेहमी म्हणतात
या 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 दिवसामध्ये लव्ह इज इन एअर, जी तुम्हाला अनुभूती होईल म्हणे की या ठिकाणी या दिवशी दिवसभर तुम्हाला प्रेमाची अनुभूती आहे. जे असे काहीतरी विशिष्ट संकेत असतात ग्रहांचे, त्यावेळी म्हणे प्रेमाची लव्ह इज इन एअर. मग ती एअरमध्ये जसं जर आपल्या या संसारामध्ये जर असं असेल तर तिथे तर परमनंटच लव्ह आहे, दुसरं काहीच नाही त्या ठिकाणी. वरती विचार केला तर प्रेमाच्या शिवाय काहीच नाही. ते नुसते आनंद उपभोगत असतात, प्रेमात राहत असतात आणि मग्न असतात. मग या निरूपणाचं मूळ काय म्हणतात ते? या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ. आता प्रांजळपणे सांगतो म्हणतात. आता अजून काय प्रांजळपणे सांगायचं आहे मला समजत नाही. शब्द संपल्यावर प्रांजळपणे सांगणे सुरू आहे. ते म्हणतात की या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ, तेणे अंतरी निवळ समाधान कळे. मी प्रांजळपणे सांगितल्यावर निव्वळ समाधान काय ते अंतरात कळतं म्हणतात. प्रांजळपणे मी सांगतो म्हणजे प्रांजळपणे तुम्ही ऐका, आणि प्रांजळपणे ऐकल्यानंतर ते काही जे आहे ना ते जे मिळत आहे ना ते समाधान. आता काय मिळालं काय माहिती. आपण जर आधी पोथी वाचली असती न समजता तर काहीच नसतं मिळालं ना, काहीच नसतं मिळालं, हे निश्चित आहे. काहीच नसतं मिळालं. कशाला? महादेव इतके मोठे आहेत हे सुद्धा मला आत्तापर्यंत माहिती नव्हतं. म्हणजे माझं हास्यास्पद परिस्थिती तर अशी आहे, आणि आता महादेवाच्याशिवाय शब्द नाही आहेत. असं सांगितलं महादेव. माझ्या जावयानी जेव्हा मला ते स्वतः हाताने कोविडमध्ये पेंट केलं आणि मला दिलं, तर म्हणे आई याच्यामध्ये सूर्य आहे, याच्यामध्ये दिवस आहे आणि रात्र आहे, आणि शंकर वर आहे आणि खाली मूळ आहे, असं मी चित्र काढलं असेल. म्हटलं ठीक आहे, शंकर महादेव आहे, नावही माहिती होतं, काढलं असेल वगैरे वगैरे. नाही म्हणे ते योगी रूपात आहे बरं, मी तुम्हाला दाखवीन एखाद दिवशी ते चित्र. योगी रूपात आहे. मी कष्ट तरीही मला कळलं नाही. फक्त मला एवढं कळत होतं की माझ्या वाढदिवसाला स्वतःच्या हाताने करून दिलेलं माझ्या जावयाचं हे चित्र आहे, आणि तो स्वतः शिवभक्त आहे. तो शिवभक्त इतका आहे की त्याला जर अटॅक आला मनात आनंदाचा, तर तो खोली बंद करून 2-2 दिवस आतमध्ये कापूर लावून बसतो. इंजिनियर माणूस आहे बरं. आणि अशा इंजिनियर माणसानी अशा अवस्थेत त्यांनी ते चित्र काढलं, आणि ते मला तरीही मला काही किंमत नाही. मला फक्त माझ्या जावयानी प्रेमाने दिलं एवढंच. आणि नंतर जेव्हा महाशिवरात्रीच्या संदर्भात 2-3 महिन्यामध्ये जेव्हा त्याचा अभ्यास सुरू झाला, त्या चित्राचा अर्थ आता उलगडतोय. जे सर्वसाधारण जावयाने दिलेलं सर्वसाधारण चित्र, त्याचा अर्थ उलगडायला वेळ यावी लागते. मग आता म्हणलं त्यांना फोन केला जावयाला की आता मला तुझं चित्र कळ. आई म्हणे 3 वर्ष झाले त्या गोष्टीला. म्हणजे 3 वर्ष तो सोड, मूर्ख बाई होती अशी म्हणायचं, आणि आता त्या चित्राचा मला अर्थ कळतोय म्हणलं. तर या सगळ्या गोष्टी खुणेच्या गोष्टी आहेत. त्यांनी सांगितलं मी 3 दिवस त्याच्यासाठी प्रयत्न केले त्या चित्रासाठी, आणि माझी मुलगी म्हणे आई कोणाशी बोलू देत नव्हते. त्यांनी 3 चित्र काढली, एक मला दिलं, एक त्याच्या आईला दिलं, एक त्याच्या वडिलांना दिलं. आता इकडे वडील नसल्यामुळे त्यांनी मलाच एक दिलं. तर हे जे लावून ठेवलं महाराजांच्या वर, आत्ता त्याचा महाचरित्र. कुणाला खरं वाटेल का की महाशिवरात्रीवर जे मी वर्णन केलं, 2 महिने निरूपण केले, मला शिवाचं काहीच माहिती नव्हतं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की खूण जर कळली तरच माणूस बोलू शकतो. मग ते जे कळलं आता शिवाबद्दल, मग किती आनंद होतो तो, की मला काहीच माहिती नसताना जर एवढं कळू शकतं. हा आनंद खरंच शब्दात वर्णन करू शकणार आहे का, असं समर्थांना म्हणायचं. निरूपणाचं मूळ हे ते म्हणतात, निरूपणाचं मूळ हे आहे की आता की नाही मला बऱ्याच गोष्टी समजल्या. ते म्हणतात आहे माझ्या ज्या समजलेल्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्याचं फक्त मग करू. प्रांजळपणे ऐका म्हणतात, प्रांजळपणे ऐका, तेणे अंतरी निवळ बस एवढीच गोष्ट आहे. मी जे सांगतो ते प्रांजळपणे ऐका. हे या वेळ आल्यावर कळतं, अन्यथा आपण कितीतरी वेळा पारायण केलं तेव्हा ते कळत नाही. जसं त्या चित्राचं झालं 3 वर्षापूर्वी. म्हणजे एक साधा बिंदूसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, आणि समोर प्रत्यक्ष समर्थ उभे राहिले तरी काहीच करू शकत नाही. ती वेळ यावी लागते. मग अशा पद्धतीने झाल्यानंतर त्यांनी म्हटलं जागृती आला, तव शिष्य विनवले. मग तव शिष्य विनविले, वेळ झाली आहे. तव शिष्य विनविले जे आहे ते आता निरोपिले. मग मी शिष्याला विनवलं म्हणजे सांगितलं, शिष्याला सांगितलं जेही आता बोलले ते पाहिजे बोलले मागुतीस, ते पाहिजे बोलिले मागुतीस स्वामी. तव शिष्य विनविले जी हे आता निरोपिले, ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी. म्हणजे तुम्ही आता ते पुन्हा बोलले पाहिजे. मग शिष्याने बनवलं आणि बोललं पाहिजे. अनुभव जो आहे तो बोलला पाहिजे, सांगितला पाहिजे. सांगितल्याशिवाय इतरांना कसं कळेल. आपल्या मनाला जर एखादं ज्ञान झालं, आनंद झाला आणि निघून गेला, कुठेतरी हिमालयात निघून गेला, तर काय फायदा आहे आपल्याला त्याचा आनंद त्याच्याजवळ आहे. आपल्याला काय फायदा आहे. एखाद्या आईला आनंद झाला ना, आईने म्हणतं मला खूप आनंद झाला, मी निघून जाते, त्या मुलाला दुःख आहे का सुख आहे. त्याच्यामुळे त्याच्यासोबत नाही बोला, नाही तुम्ही बोला.
कारण बोलल्याने आम्हाला खूप छान वाटतं आहे. तुम्ही बोलल्याने आम्हाला खूप छान वाटतं आहे, कारण तो बोलण्यातूनच आम्हाला तो आनंद मिळतो आहे. अनुभव आमचा वेगळा आहे अजून. आम्हाला तर खूप किती जन्म घ्यावे लागतील सांगता येत नाही. माझं कळाय कारण मला कळायचं असेल, केलेची करावे निरूपण. मला कळावं म्हणून निरूपण करत राहा. मला कळावं म्हणून निरूपण करत राहा. येथीलच एका निजखुण ते मज अनुभवावी. त्याची जी निजखुण आहे ती मी अनुभव. तुझ्या दास बोधास्तित्वा बोध व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज 38 ते 47 म्हणजे 10 ओव्या झाल्या. घेता का दादा की मी घेऊ? जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला चपळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले. सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेची मानावे. जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमानी, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. विवरता विशेष विशेष, कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययाच कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देह तव पाचा भूतांचा, करता आत्मा ते तिचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सरवरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा स्थित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः त्वामत्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्दं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं विमर्त्य. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकांत स्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय.
जय जय रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ.